तर शेड आपल्याला काही उत्पन्न देणार नाही, शेडवरून काही आपली इन्कम येणार नाही. आपली इन्कम देणार आहे, आपल्याला पैसे कमवून देणार आहे, आपल्या कोंबड्या कमवून देणार आहे. नमस्कार, मी प्रतीक टागडे. आपण प्युअर गावरानमध्ये कुक्कुटपालन करतो. आज तुम्हाला दाखवतो 20-25 कोंबड्या घेऊन पण आपण किती चांगल्या प्रकारे फार्मिंगची सुरुवात करू शकतो. या इकडे दाखवतो. अशा प्रकारे जर तुम्ही 20-25 पण कोंबड्या घेतल्या, 20-25 कोंबड्या घेऊन पण यांच्यापासून पण तुम्ही अनुभव घेऊ शकता. 20-25 कोंबड्या घेऊन त्यांचेच अंडे घ्यायचे, त्यांना आपण अंड्यावर बसवायचं, त्यांना जर त्यांच्याच खाली ठेवले आणि त्यांना पिल्ले काढू दिले आणि त्यांना जर पिल्लांचा सांभाळ करू दिला तर आपण खूप चांगल्या प्रकारे पण फार्मिंगची सुरुवात करू शकतो. असं जरुरी नाही की तुम्ही खूप 1000, 2000, 5000, 10000 पासूनच सुरुवात केली पाहिजे. म्हणून तुम्ही 10-20 कोंबड्या घेऊन पण अनुभव घेऊन चांगली आपण नवीन सुरुवात करायचं. 10-20 कोंबड्या घेऊन पण आपण सुरुवात करू शकतो. याच्यातून अनुभव घ्यायचा, असे चिक्स काढून घ्यायचे, कोंबड्यांचा सांभाळ करू द्यायचा, कोंबड्यांना सांभाळ करू द्यायचा चिक्सला. आणि हा अनुभव घेतल्याच्या नंतर मग आपल्यालाच आपलं वाढवता येते, कारण की आपल्याला अनुभव येऊन जाते मग समोरच्या की आपण 10-20-25 कोंबड्यांपासून तर आपण 100-200-500 चिक्सपर्यंत पण आपण 10-20 कोंबड्यांपासून पण आपण आपली सुरुवात वाढवू शकतो. आपण जसं 10-20 कोंबड्या घेतल्या, 10-20 कोंबड्या घेतल्या, त्याच कोंबड्या आपण प्रॉपर अंड्यावर बसवल्या, त्याच कोंबड्या अंड्यावर बसवल्या, इकडे दाखवा अंड्यावर, त्याच कोंबड्या बरोबर अंड्यावर बसवल्या अशा. आणि त्यांना जर चिक्स काढू दिले, इकडे त्यांना जसे चिक्स काढू दिले तर एक कोंबडी खाली अगर 20 अंडे ठेवले तर ती 17-18 पिल्ले तरी आरामात काढते. आता तुम्ही बघू शकता ही कोंबडी आपण हिला 20 अंड्यावर बसवलं होतं. 20 अंड्यापैकी तुम्ही 17-18 पिल्ले काढले आपले, आणि 17-18 पिल्ले पूर्ण तिथे बघू शकता किती चांगल्या प्रकारे ॲक्टिव्ह आहे. आता तुम्हाला एका कोंबडीपासून आता तुम्हाला कमीत कमी 17-18 कोंबड्या तुमच्या नवीन तयार झाल्या आहे. आता तुम्ही बघू शकता आता हे आपले 2 महिन्याचे 2.5 महिन्याचे चिप्स किती चांगल्या प्रकारे एकदम म्हणजे चांगले ॲक्टिव्ह झाले आहेत. त्यांची क्वालिटी बघून घ्या किती चांगल्या प्रकारे ॲक्टिव्ह झाले आहेत. आपण जर असे 2-2.5 महिन्याचे पण चिप्स घेतले, हे बघू शकता तुम्ही 2-2.5 महिन्याचे पण असे चिप्स घेतले. असं जरुरी नाही की खूप 1000, 2000, 5000 चिप्स घेतले पाहिजे म्हणून. असे जर तुम्ही 100-200 चिप्स घेऊन पण अगर सुरुवात करत आहे तर खूप कमी खर्चामध्ये पण तुम्ही खूप चांगल्या प्रकारे सुरुवात करू शकता. असे 100-200 चिप्स घेतले आणि असं कच्चं सर्वसाधारण एकदम कच्चं शेड जर बनवलं तुम्ही, इकडे दाखवतो शेड दाखवतो, हे असं पण शेड जर बनवलं तुम्ही कच्चं, या अंदर इकडे हे असं जर कच्चं शेड बनवलं, हे बघू शकता खूप एकदम सर्वसाधारण प्रकारे शेड बनवलं आपण, एकदम कच्चं आणि एकदम नॉर्मल पद्धतीचं शेड बनवलं आहे. कमी खर्चातलं शेड आहे, एकदम कमी खर्चात. कमी खर्चामध्ये अगर तुम्हाला म्हणजे सुरुवात करायची आहे तर अशा प्रकारे पण तुम्ही कच्च्या याच्यात शेड बनवू शकता साधारणप्रमाणे. याच्यामध्ये काहीच जास्त आर्टिफिशियल सामान लावलं नाही. तुम्ही बघू शकता इथं बांस, बल्ली आणि हे गाडीचा वापर करूनच आपण एकदम साध्या पद्धतीने शेड बनवलं आहे. शेडवर कमी खर्च करून अगर तुम्ही शेडवर जास्त खर्च कराल तर शेड आपल्याला काही उत्पन्न देणार नाही, शेडवरून काही आपली इन्कम येणार नाही. आपली इन्कम देणार आहे, आपल्याला पैसे कमवून देणार आहे, आपल्या कोंबड्या कमवून देणार आहे. आपण शेडवर जितका जास्तीत जास्त म्हणजे पैसे वाचू शकतो तितके वाचवायचे आणि कमी खर्चाचं शेड बनवायचं. मग आपल्याला जसा अनुभव आला समोर, जसं आपल्याला एक्सपिरियन्स वाढलं मग बनवणार 4-4, 5-5 लाख रुपये आपण शेड बनवून मग मोठ्या प्रमाणात काम सुरू करू. पण नवीन अगर काम सुरू करायचं आहे तर असे 2-2.5-3 महिन्याचे पूर्ण फुल वॅक्सिन झालेले चिक्स घ्यायचे. फुल वॅक्सिन झालेले चिक्स घेतले 2-2.5 महिन्याचे, आणि यांच्यापासून जर असं कमी खर्चात शेड बनवून अगर आपण नवीन सुरुवात करत तर खूप चांगल्या प्रकारे आपण फार्मिंगची सुरुवात करू शकतो. आता आपण प्युअर गावरानी कोंबड्याची ओळख तुम्हाला सांगतो. हा एकदम प्युअर गावरानी कोंबडा, प्युअर ओरिजिनल जे म्हणतो ना आपण प्युअर गावरान कोंबडा. याची क्वालिटी बघू शकता, याचा कलर बघा, याची शायनिंग बघा. हा एकदम प्युअर गावरानी, याचे पाय बघा. हा असते एकदम प्युअर गावरानी कोंबडा. याची क्वालिटी बघा. आता तुम्हाला प्युअर गावरानी कोंबडा आपल्या इथं तयार केलेला पण दाखवला. आता तुम्हाला प्युअर गावरानीसारखा दिसणारा पण कोंबडा दाखवतो. आता तुम्ही बघू शकता हा झाला आपला प्युअर गावरानी कोंबडा, प्युअर देसी. आणि हा फक्त देसीसारखा दिसणारा कावेरी जातीचा कोंबडा. वर तर घ्या त्याचा थोडासा वर घ्या, वर घ्या ना, अजून वर घ्या. हा बघू शकता, चांगला घ्या ना, चांगला पकडा ना वर. हा बघा याची क्वालिटी बघा, हा किती मोठा झाला. याचे पाय बघा, याचे पाय बघा. हे क्वालिटी तुम्ही लक्षात घ्या दोन्ही कोंबड्यांची. ह्या दोन्ही कोंबड्यांची क्वालिटी लक्षात घ्या. हा एकदम प्युअर गावरानी कोंबडा, एकदम प्युअर आपल्या इथं तयार केलेला कोंबडा आहे हा. आणि हा बघू शकता कावेरी जातीचा कोंबडा. या दोघांमध्ये फरक बघा किती आहे. हा असतो एकदम प्युअर गावरानी कोंबडा ज्याला म्हणतो आपण, तो आहे हा. आणि हा गावरानीसारखा दिसणारा कावेरी जातीचा कोंबडा आहे. याची क्वालिटी बघा, याचे कलर बघा, याची शाईन बघा. असं आपण फसतो. अशी फसवणूक न झाल्यामुळे तुम्ही प्युअर आणि कावेरीमध्ये फरक समजून घ्या. गावरानीसारखं दिसणं आणि प्युअर गावरानी असणं याच्यामध्ये खूप जास्त फरक आहे. हा एकदम आपला प्युअर गावरानी कोंबडा आणि हा आहे कावेरीचा कोंबडा.